राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत आज महापालिकेत राष्ट्रीय क्षयरोग रुग्ण शोध मोहिमेचं प्रशिक्षण संपन्न झालं. आयुक्त शुभम गुप्ता यांनी यावेळी उपस्थिती लावत सर्वांना मार्गदर्शन केलं. केंद्र शासनाच्या घोषणेप्रमाणे 2025 पर्यंत देशाला क्षयरोगमुक्त करायचं आहे. याच अंतर्गत सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेकडून महापालिका क्षेत्रात क्षयरोग रुग्ण शोध मोहीम सुरू होतीये. यासाठी आज मनपाचे सर्व वैद्यकीय अधिकारी, त्यांचा वैद्यकीय स्टाफ यांना प्रशिक्षण देण्यात आलं. या प्रशिक्षणानंतर आता सर्व वैद्यकीय यंत्रणा घरोघरी फिरून क्षयरोग शोधणार आहेत. वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर वैभव पाटील आणि शहर क्षयरोग अधिकारी डॉक्टर मंजुषा दोरकर यांनी सर्वांना प्रशिक्षण दिलं. टार्गेट पॉप्युलेशन पेक्षा जास्त झालं तर अजून छान आहे, पण ऍक्च्युअली टार्गेट पॉप्युलेशन केल्यानंतर प्रिझर्व्हेटिव्ह टार्गेट आणि पॉझिटिव्ह पेशंट टार्गेटवर तुम्ही जास्त भर देऊ नका. म्हणजे तुम्ही जे आणि टार्गेट दिले ते एकदम कमी आहे, त्यापेक्षा जास्त सापडतील. तर असा करू नका की टार्गेट संपला काय आता पुढच्या टेस्टिंग आम्ही बंद करतोय, असा नाही झाला पाहिजे. फुल पॉप्युलेशन टार्गेट पॉप्युलेशन अचीव झालं पाहिजे. त्याप्रमाणे इव्हन इफ आपलं प्रिझर्व्हेटिव्ह टार्गेट आणि पॉझिटिव्ह पेशंट टार्गेट वाढला तरी पण इट इज बेटर, आणि जसं वाढलाच पाहिजे किंवा अपेक्षा त्याप्रमाणे इव्हन द एव्हरेज इज एक्सपेक्टेड टू बी लाईक दॅट, पण त्याप्रमाणे जे तुम्ही लोक शोधू शकता. आणि इनफॅक्ट मला वाटतं सगळे वॉर्ड्समध्ये काही काही एंडेमिक वॉर्ड्स पण असतील, तर त्या वॉर्डामध्ये अजून जास्त संख्या सापडण्याची पण शक्यता आहे. तर त्याप्रमाणे त्या वॉर्डाने जास्त लक्ष घालून जास्तीने जास्त संख्येने आपल्याला पॉझिटिव्ह पेशंट शोधायचे. सगळ्यांना माहितीच आहे की टीबी आपल्याला कधीपर्यंत व्हायचे भारतात 2025 पर्यंत. तर हे सगळे कार्यक्रम त्यामुळे चालू आहे की आपल्याला जास्तीत जास्त गतीने आता आपण काम केलं तर चांगलं आहे. कारण भारताची जर हिस्ट्री बघितली तर पोलिओ पासून आपलं टार्गेट आपण कधी पुढे ढकलत नाही. तर बऱ्यापैकी आपलं 2025 मध्ये टीबी संपवाच लागेल. तर आतापासून आपण चांगलं काम केलं, चांगल्या पद्धतीने प्रयत्न केला तर बऱ्यापैकी आपल्याला खूप चांगलं काम करता येईल. मला मॅडम काल सांगत होते की अडल्ट बीसीजी मध्ये पण खूप चांगलं काम सांगली कॉर्पोरेशनने केलं आहे. आणि प्रत्येक महिन्यात आपण बघतो की बऱ्यापैकी राज्यात पण सांगली कॉर्पोरेशन नंबर 1 राहतो. ते खूप अभिमानाची बाब आहे आणि खूप चांगली बाब आहे. पण तसेच चांगलं काम या कार्यक्रमात सुद्धा राहिलं पाहिजे. आणि लाईक आय सेड, टार्गेटवर जास्त लक्ष घालू नका. त्यापेक्षा जास्त काम करून घेण्याची क्षमता तुमची आहे आणि तुम्ही करून दाखवणार हे मला माहिती आहे. त्याप्रमाणे करा आणि खूप चांगला विषय आहे. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.